नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठति। भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। सोतसुते गुंतले तृणतृणेचे बांधले। का आत्मबिंबा घेतले बाळके जळी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुना, जर अहंकाराचा अंगीकार करून स्वधर्म नावाचं युद्ध कर्म तू करणार नसशील, पण तुझा हा निश्चय मात्र कायमचा राहणार नाही। कारण स्वभाव मनुष्याला त्या त्या कर्मामध्ये प्रवृत्त करत असतो। ज्याचा जो स्वभाव असतो तो स्वभाव त्याला कधी सोडून राहत नाही। त्याला स्वभाव म्हणतात ना, की जो त्याला सोडून राहत नाही। तिखटपणा हा मिरचीचा स्वभाव आहे। गोडपणा हा गुळाचा किंवा साखरेचा स्वभाव आहे। कडवटपणा हा लिंबाचा स्वभाव आहे। जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याला सोडून राहत नाही। तसं युद्ध करणं हा क्षत्रियाचा स्वभाव आहे। आणि त्यामुळे जर तू असं म्हणत असेल की मी युद्ध करणार नाही, तर तुझा हा निश्चय कायम राहणार नाही। कारण स्वभाव म्हणजेच प्रकृती तुला युद्ध नावाच्या कर्मामध्ये प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही। कारण युद्ध नावाचं कर्म जन्मतःच तुला प्राप्त झालेलं आहे। शौर्य तेज दक्षता एव मादिक पंडुसुता। गुण दिदले जन्मता प्रकृती तुझ। प्रकृतीने शौर्य तेज दक्षता हे सगळ्या प्रकारचे क्षत्रियाचे सप्तगुण जन्मतःच तुला प्रदान केलेले आहे। न आता जरी प्रसंग आला, मोह निर्माण झाला आणि त्यामुळे तो असं म्हणतो आहे की हे असं तो या भिक्षा मागता भली। इथं भिक्षा मागणं चांगलं आहे म्हणलेलं आहे भगवान परमात्म्याच्या समोर भक्तराज अर्जुनाने, की मला गुरून् हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि ह लोके। या गुरुजनांना न मारता मी भिक्षा मागणं हे जीवन मला चांगलं वाटतं, पण यांना मारल्यानंतर यांच्या रक्ताने माखलेले भोग मात्र भोगण्याची मला अपेक्षा नाही। मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जे धन कमवावं ना किंवा राज्य मिळवावं, ते कमवत असताना कमीत कमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे कमवतो आहे त्या धनाच्या पाठीमागे किंवा जो आपण घास खातो आहे त्या धान्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट असता कामा नये। नाहीतर एखाद्या गरिबाच्या हक्काचं ते हिसकावून घ्यायचं आणि त्याने आपलं उदरभरण करायचं, हे काही मनुष्यपणाचं लक्षण नाही। म्हणून तर यांच्या भोगाने माखलेले भोग, रक्ताने माखलेले भोग भोगण्यापेक्षा मी गिरीकंदारात जाईल, भिक्षा मागेल आणि तसंच जीवन यापन करेल। भगवान म्हणतील अर्जुना, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला भिक्षा मागून जगणं हे काही चांगलं नाही। त्याचा तुला अनुभव नाही। कसा अनुभव नाही? 12 वर्ष वनवासामध्ये आम्ही हेच तर केलं आहे की नाही। म्हणजे असं तो एथवर भिक्षा मागता भली असं म्हणशील कदाचित अर्जुना, परंतु अविवेकाने ज्या युद्धाला टाळण्याचा तू प्रयत्न करत आहे ते युद्ध कर्म केल्याशिवाय राहणार नाही। भगवंताने भक्तराज अर्जुनाच्या पूर्वजीवनातले एक उदाहरण दिलं विस्ताराने, त्याचा आपण विचार केलाच आहे काल परवा, की जेव्हा विराट राजावर आक्रमण केलं दुर्योधनादिकांनी, राज्याचं रक्षण करण्यासाठी विराट राजा निघून गेला आणि पश्चात त्याने 60,000 गायी असणाऱ्या गोशाळेवर पुन्हा आक्रमण केलं। त्या आक्रमणामध्ये फक्त राजाचा पुत्र उत्तर राज्यामध्ये थांबलेला आहे आणि तो पराक्रम गाजविण्याकरता स्त्रियांच्या समूहामध्ये गेला आणि तिथे जाऊन त्याने सांगितलं, काय करावं, मला युद्ध करण्याची फार अपेक्षा आहे, पण माझा रथ चालवेल असा सारथी मात्र माझ्याकडे नाही, असं वारंवार त्याने म्हटलं। आणि ते द्रौपदीनं ऐकलं। अज्ञातवासामध्ये द्रौपदीने नाव बदललं, सैरंध्री तिचं नाव होतं। ती राणीची केशभूषा करायची। बरं, केशभूषा म्हणजे काय? त्या वेणीमध्ये गजरा वगैरे लावणं हे जुन्या काळातला प्रकार आहे। सैरंध्री एका राज्याची राणी, महाराणी, पण अज्ञातवासामध्ये पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती हा प्रकार आहे की नाही।
पण त्या सैरंध्री द्रौपदीने सांगितलं, काळजी करू नका, येथे बृहन्नला नावाचा जो काही नृत्य शिकविणारा व्यक्ती, त्याला सारथ्य कर्म जमते, अर्जुनाचा रथ चालवलेला आहे. जेव्हा अर्जुनजी त्या उत्तराला त्या महावीर 11 अक्षौहिणी अफाट सैन्य समुद्राच्या समोर घेऊन गेले, तो मला चला माघारी. म्हणजे युद्धात आल्यानंतर क्षत्रिय हरणी पळवणे जाणे, माझ्या वडिलांना मी एकुलता एकच आहे, मी वाचलो तर राज्य वाचेल, बाकीचं सोडून द्या म्हणे. भक्तराज अर्जुनाने सांगितलं, अरे क्षत्रिय आहेस तू, क्षत्रियाने युद्धातून पळून जाणं चांगलं नाही, मरणं चांगलं आहे, पण पळून जाणं चांगलं नाही. का? पदापदाला अपमान सहन करावा लागेल. भगवान म्हणतात, उत्तर वैराटीचा राजा पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुते. अर्जुना, क्षत्रियांचा असणारा स्वभाव तुला युद्ध करण्याकरता भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे काही गप्पा मारू नको की न योत्से, मी आता युद्ध करणार नाही असं म्हणू नको. क्षत्रियाने फार मोठं पुण्य केल्यानंतर त्याला असं धर्मयुद्ध प्राप्त होतं की ज्या धर्मयुद्धामध्ये जर मृत्यू प्राप्त झाला तर स्वर्ग आहे, आणि जर कदाचित जिंकलास तर पृथ्वीचं राज्य आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. याला संग्राम किंवा असं काय म्हणायचं आहे, या रूपाने मूर्त स्वर्ग तुमच्यासमोर उभा राहिला, म्हणून तो निश्चय असा करू नको की मी युद्ध करणार नाही. प्रकृती तुझ्या निश्चयाला टिकू देणार नाही. सण नाही होत बघा एखाद्या प्रसंगाला, बरोबर तू युद्ध केल्याशिवाय राहणार नाहीस. आणि आपल्याला जरी युद्धकर्म आवडत नाही वर्तमान काळामध्ये, पण बलवान प्रारब्ध ते कर्म भोगिल्याशिवाय राहणार नाही. रोगी पुरुषाला रोकडे आवडतो. विचित्र असं असतं, रोगी पुरुषाला जेव्हा खाण्याची इच्छा नसते तेव्हा पदार्थ जास्त मिळतात, आणि जेव्हा त्याला भूक असते तेव्हा भेटायला कोणी येत नाही. आपण बघितलं असेल, दवाखान्यामध्ये जाणारे माणसं अनेक प्रकारचे पदार्थ घेऊन जातात, पण त्याला ते खायचे नसतात. मग जवळचे सेवेकरी त्यावर ताव मारतात. आणि जेव्हा तो त्याचं आरोग्य चांगलं होतं तेव्हा कोणी, झाले का तुम्ही चांगले व्यवस्थित, ठीक आहे, मग आता आम्ही येणार होतो पण आता नंतर येऊ, म्हणजे भेटायला कोणी येत नाही. रोगी पुरुषाला रोग आवडत नाही, पण प्रारब्ध भोगविल्याशिवाय राहत नाही. दरिद्र पुरुषाला दारिद्र्य आवडत नाही, पण भोगावं लागतं, कारण बलवान अदृष्ट आहे बघा, प्रारब्ध आहे. ज्ञानोबरायांचं अभंग फार गोड आहे बघा. परी येसे गव्हारा सादर, सगळाच अभंग गोड आहे पाहण्यासारखा. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. जर यांना प्रारब्ध कर्म टाळता आलं नाही तर आपल्याला काय टाळता येणार आहे. अवश्य भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखैर्न निप्पेलन नल राम युधिष्ठिरः. तेव्हा हे दुःखामध्ये गांजलेच नसते की नाही. नलराजा असेल, युधिष्ठिर असेल किंवा साक्षात प्रभू रामचंद्र असेल, जी गोष्ट अवश्यम भावी प्रारब्धाने ठरलेली आहे त्याच्यामध्ये बदल कोणी करू शकत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. प्रारब्ध भोगावं लागतंच. प्रारब्धाचा बाण निघलेला आहे. प्रारब्धामध्ये आपल्याला देह मिळतो, देहाचं आयुष्य मिळतं, आणि देहाचं आयुष्य असेपर्यंत सुखदुःखाचे भोग मिळतात. ते सोडू शकत नाही आपण. बाण निघालेला आहे, त्याला थांबवता येत नाही. प्रारब्धाचा बाण आहे तो, आणि त्या प्रारब्धामध्ये युद्ध ठरलेलं आहे. कर्म हे ईश्वराच्या अधीन आहे, आणि तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. तुझ्याच नाही, ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. सर्वांच्या हृदयामध्ये नाही का, आपण काल विचार केला, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. आपल्या हृदयामध्ये मीचं स्फुरण चालू आहे बघा, सारखं मी. जसा आपला हृदयाचा ठोका पडावा तसा आपलं मीचा तरंग चालू आहे, स्फुरण चालू आहे. आणि त्या मीचं खरं स्वरूप जर पाहिलं अधिष्ठान, तर ते ईश्वर आहे. आपण जे देहाचं नाव चिटकवलं ना त्याला, मी अमुक व्यक्ती, तर त्या व्यक्तीचं नाव बाजूला सारायचं, आणि जो आपला मीपणा, त्या मीपणाचं हे मूळ अधिष्ठान, ते अधिष्ठान म्हणजे ईश्वर तत्व आहे. म्हणून तर भगवान म्हणतात, ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती.
भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, यंत्ररूप केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या यंत्रावर एखाद्या प्राणीमात्राने विराजमान व्हावं, तसं देह नावाचं एक यंत्र आहे. या यंत्रावर जीवात्मे आरूढ झालेले आहे. आणि जीवाचं असं आहे, मागच्या जन्मामध्ये जे त्याला यंत्र मिळालं ना, ते यंत्र तो सोडून देतो बघा, आणि नवीन यंत्रामध्ये हेच मी आहे असं म्हणून त्याला तादात्म्य ग्रहण करतो. श्रीमद भागवताच्या बहुतेक दशमस्कंदामध्ये त्या वसुदेवाचा आणि कंसाचा संवाद आलेला आहे. देवकी मातेला मारण्याकरता धावला आणि वसुदेवाने विचार केला, कंसा तू तर पराक्रमी आहे, साम दाम दंड भेद यानुसार त्याचं परिमार्जन संकट टाळावं म्हणून सांगितलं, कंसा तू शूरवीर आहे आणि शूराने स्त्रियावर हत्यार उचलणं हे काही शौर्याला साजेसं नाही, पण तो ऐकतो कुठं, दुष्ट आहे. पुन्हा त्याला सांगितलं स्त्रीला मारू नये. बघा, स्त्री कायम अवध्य आहे, स्त्रीला मारू नये. त्यातही पुन्हा ती तुझी बहीण आहे म्हणूनही मारू नये, आणि विवाहाच्या शुभप्रसंगावर विराजमान आहे, मारूच नाही. तो म्हटला मी मारणार नाही खरं आहे, पण तिला जिवंत ठेवलं तर अष्टमो गर्भा, हा तिचा 8वा असणारा गर्भ तो साक्षात माझा काळ आहे. जिच्या उदरी 8वा गर्भ येणार आहे, गर्भ हे कार्य आहे आणि गर्भवती स्त्री त्याला कारण आहे. मग कारणच नष्ट केलं तर कार्य वेगळं नष्ट करण्याची गरजच नाही ना. कार्य असेल कारणाची आत्यंतिक निवृत्ती मी करणार आहे, त्याचाही विचार सागर तयार होता. तो मला मी कार्यही राहू देणार नाही आणि कारणही राहू देणार नाही. मग वसुदेवाने सांगितलं जर असंच असेल तर कंसा मग आता युक्तिवाद आहे, तुला द्रौपदीपासून आपलं देवकीपासून भीती आहे का? म्हणजे नाही. 7 पुत्रापासून अजिबात नाही. भीती कोणापासून आहे? 8व्या पुत्रापासून भीती आहे की नाही? वसुदेवाने विचार केला, देवकीच्या उदरी 8 पुत्र प्राप्त होणार, कदाचित तोपर्यंत कंसही राहणार नाही. प्रारब्ध सांगता येत नाही, त्याच्या अगोदरही कंस मरू शकतो, पण देवकीचा मृत्यू मात्र आपण टाळला पाहिजे. तिथं असं म्हटलं आहे, मृत्यू मनुष्याने टाळावा यावत बुद्धी बलोदयम. जोपर्यंत आपली बुद्धी आणि आपलं शारीरिक बल आपल्याला सहाय्य करते ना, तोपर्यंत शहाण्या मनुष्याने मृत्यू टाळला पाहिजे. बरं, आत्महत्या करू नये, हे पलायन करणं भ्याड पुरुषाचं लक्षण आहे. जोपर्यंत आपली बुद्धी आणि आपलं बल आपल्याला सहाय्य करतो तोपर्यंत मृत्यू टाळला पाहिजे. आणि एवढं करूनही मृत्यू जर आला तर मग तो अपर्यायी आहे, त्यामध्ये आपला काही दोष राहणार नाही. म्हणून वसुदेवाने त्याला सांगितलं, एक काम कर, 8व्याच पुत्रापासून भीती आहे ना, निर्माण झालेला प्रत्येक मुलगा मी तुला आणून देईन. आणि तिथं कंसाला उपदेश केला वसुदेवाने की अरे, कर्मानुसारच मनुष्याला देह मिळत असतो. झाडावर एक आळी असते बघा, आता निसर्गात आपल्याला बघायला भेटेल गवतावरच्या काही आळ्या असतात, तर ती एका पात्यावर असणारी आळी जेव्हा दुसऱ्या पात्यावर जाते की नाही, तेव्हा ते पुढच्या पात्याला पकडलं की मागचा असणारा जो भाग आहे ना त्याला सोडून देते. जीवाचं तसंच आहे. मला एवढं सांगायचं म्हणून मी विस्तार केला. जीवाचंच असं आहे, कर्मानुसार जेव्हा त्याला नवीन देह मिळणार आहे, एकदा नूतन देहाची निश्चिती झाली की तो मागचा देह सोडत असतो. बघा, आतापर्यंत आपण किती सोडले असेल माहिती नाही. जितक्या आनंदाने ते सोडले आहे ना, तितक्याच आनंदाने हाही सोडावा लागणार आहे. मग दुःख का होतं? त्याने ते कमवलेलं असतं ना, ते त्याला सोडावं वाटत नाही. इतका रात्रीचा दिवस केलेला असतो, दुसऱ्याचे शिव्या शाप घेतलेले असतात, हे इतकं कष्टाने पाप कमवलेलं असतं ना, ते त्याला सोडावंसं वाटत नाही. म्हणून तो गुंततो. आणि लोक म्हणतात अहो त्यांचा प्राण सुटत नाही. मग त्यांचा हात धान्यामध्ये कोंबा, म्हणजे काय होईल? कधी दानच केलं नाही त्या निमित्ताने का होईना प्राण सुटेल, तुळशीचं पान आणा, असं नाही सुटत. ते प्राण सोडण्याकरता सांडून अंगीची खोळी, सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. महापुरुषांना देह त्याग करण्याकरता कष्ट नाही वाटत, उलट मी परमात्म स्वरूपाला प्राप्त होणार, ज्ञानदेवा घरचिदानंदी. त्यामुळे त्यांना आनंद वाटतो की एवढ्या दिवस आपण दुःखामध्ये होतो, आता परमात्म स्वरूपाच्या घराला जाणार आहे. आगापै पंडकुमारा येता स्वरूपाची या घरा. एवढीच ओवी घ्या आता सध्याला, मला पुढची ओवी घ्यायची नाही आहे. हा का झाकलीय घटेचा देवा, नेनिजे काय झाला केव्हा, या रीतीच पांडवा देह ठेवी. इतक्या सहज गत्या तो देह ठेवतो.
पण प्राणी मात्राला मात्र कर्मानुसार तो एका देहाच्या यंत्रावर आरूढ होतो आणि मग परमात्मा त्याला फिरवितो. यात परमात्म्याच्या ठिकाणी विषमता नाही किंवा परमात्म्याच्या ठिकाणी नैर्गुण्य नावाचा दोष नाही बरं. कारण परमात्मा ईश्वर जरी सगळ्या जीवाला फिरवित असेल तर स्वतंत्र फिरवित नाही. त्या त्या जीवाच्या कर्मानुसार परमात्मा त्याला फिरवितो आहे. आपण काल विचार सगळा पाहिला. सर्व भूतांचं हृदय एक प्रकारचा आकाश आहे. ज्ञानवृत्तीच्या हजारो किरणांनी उदयाला आलेला ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे एक प्रकारचे 3 लोक आहे. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोक आहे. जीवबुद्धीला भ्रमिष्ठ भावाला प्राप्त झालेले अनेक पांतिक आहे. त्या पांतिकाला साधकाला ईश्वर जाग करतो बघा. एकतर साक्षात जाग करतो, नाहीतर संतांच्या रूपाने येऊन उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत किंवा उठा जागे भारी आता, उठा उठा साधू संत, उठा उठा प्रभात झाली. संत सगळ्याला जाग करतात. उठा पांडुरंगा, उठा सकळ जन, हे सगळे अभंग आहे की नाही. म्हणजे संत किंवा परमात्मा सगळ्यांना जाग करतो. अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. त्याच परमात्म्याच्या प्रकाशाचं किरण जगावर पडलं की जग एक प्रकारचं पाणी आहे, सरोवर आहे. या सरोवरामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध नावाचे 5 विषयाची कमळं आहे. आणि ती कमळं प्रफुल्लित झाली म्हणजे जगातल्या विषयाचं जीवाला ज्ञान झालं की जीव नावाचा भ्रमर या पंचविषयाकडे आकृष्ट होतो. ज्ञानोबारा म्हणतात हे रूपक राहू द्या. अशा प्रकारे तो ईश्वर समष्टी म्हणजे सगळ्याच प्राणीमात्राचा अहंकार आपल्यावर पांघरून घेतो आहे. आणि त्या अहंकाराचं पांघरून घेऊन जो निरंतर प्रगट होतो आहे ना, तुम्ही व्यक्तीचं नाव वेगळं असतं बघा. आपली नावं वेगळी आहे, आपलं शरीर वेगळं आहे, आपले असणारे वर्ण आश्रम वेगळा आहे. पण सर्वांच्या हृदयामध्ये मी असा जो ठोका चालू आहे की नाही, तो मात्र सारखाच आहे. आणि या सगळ्यांचा मीपणा हा अहंकार परमात्म्याने पांघरून घेतला आहे. आणि त्या मीपणाच्या स्फुरणाच्या रूपाने तोच तर कायम प्रगट होतो आहे. इतका सोपा आहे बघा देव, फक्त पाहायला लागतो. म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये मी अशा प्रकारची जाणीव व्यक्त होते आहे, त्या व्यक्तीचं फक्त आपण त्याला इंग्रजीमध्ये ॲनालिसिस म्हणतात, पृथक्करण करायचं, विवेक करायचा. म्हणजे हे काही चाकू आणून विवेक करायचा असं त्याचा अर्थ नाही बरं, विचाराने करायचा आहे. सर्वांच्या हृदयामध्ये मी सारखा आहे बघा, मी सारखा आहे. आता तो मीपणाचा तादात्म्य ज्या देहाशी असेल तो विचार वेगळा आहे. कधी एखाद्याला वाटेल की मी बैल आहे, म्हणजे बैलाला वाटेल ना असं. कधी एखाद्या दुसऱ्या पशुला, सिंहाला वाटेल मी सिंह आहे, पुरुषाला वाटेल मी पुरुष आहे, स्त्रीला असं वाटेल मी स्त्री आहे. पण सगळ्यांच्या ठिकाणचा मी एक आहे. आणि या सगळ्यांचा अहंकार ज्याने पांघरलेला आहे तो आहे ईश्वर. सकल भूतांचा अहंकार पांघरून निरंतर उल्हासत असे. त्यामुळे तो परमात्मा कळत नाही बरं. अहंकार असतो ना लोकाला, लोक म्हणतात मी का सामान्य आहे का? हां, तुम्हाला सामान्य समजेल, मी सगळ्या गावाला फसविलं असं म्हणते की नाही माणसं. मी का सामान्य आहे का? त्या मीपणामुळे तर कळत नाही ना. स्वमायेचे आडवस्त्र, स्वतःची असणारी माया, दैवहेशा गुणमयी मम माया दुरत्यया, ईश्वराच्या अधीन असणारी माया तिचे एक वस्त्र, पडदा. आणि तो लावून परमात्मा एकला आहे बघा. एकला खेळवी सूत्र 84 लक्ष, 84 लाख प्रकारचे देह आहेत बरं. आणि एका देहामध्ये अनंत जीव आहेत. या सगळ्यांचे असणारे सूत्र म्हणजे कर्मसूत्र, सगळ्यांचे धागे एकाच देवाच्या हातात आहे. ज्याचा धागा तुटला त्याचा देह सुटला, असा प्रकार आहे. मग लोक म्हणतात ना अजूनही काय माहिती म्हणे देवाला आमचा विसर पडला, आमची चिठ्ठी हरवली नाही, वेळ आहे थोडासा आहे काय नाही. धागा आहे सगळ्यांचा परमात्म्याच्या हातामध्ये. म्हणून बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, तया दे ब्रह्मादी कीटांता, अशेषाही भूत जाता, देहाकार योग्यता पाहुनी दावी, तेथ जे देह जया पुढे अनुरूपपण मांडे, ते भूत तया आरुडे हेमी म्हणोनी. या 5 ओळीपर्यंत काल आपण विचार केला. ब्रह्मदेव सुरुवातीला आहे आणि कीट अंती म्हणजे शेवट आहे.
किंवा ज्ञानोबाऱ्यांची ओवी ना, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, हे सर्वच्या सर्व जेवढे काही प्राणी मात्र असतील त्यांच्या कर्मानुसार देहाचा आकार योग्यता पाहून परमात्मा त्यांच्या समोर ठेवतो आणि तेथ जे देह जयापुढे आपल्या योग्यतेनुसार जो देह आपल्या समोर येतो ते भूत प्राणी मात्र तया आरुढे त्या देहावर विराजमान होतो आणि त्याच देहाला हे मी आहे असं म्हणतो. आता गत जन्मामध्ये आपला कोणता देह असेल आपल्याला आठवतो का? बरे आठवत नाही. तेच भगवंताची माया आहे बघा. जीवाला गर्भामध्ये सगळं आठवतं, बाहेर आल्यानंतर आठवत नाही बघा. जन्म झाल्यानंतर तो गर्भामध्ये विनंती करतो की नाही, एक वेळ करी या दुःखा वेगळे आठवीन पाय, हा माझा नवस देवाला आश्वासन देतो की मी तुझी भक्ती करेल, फक्त या दुःखातून एकदा मला मोकळं कर. आणि परमात्म्याला दया येते, परमात्मा त्याला जन्माला घालतो. जन्माला आल्याबरोबर तो विसरतो केव्हा दिलं वचन, लगेच विसरून जातो बघा. मागचा देह जितक्या सहजतेनं सोडला, नुसता देह नाही सोडला आपण, मागे देह सोडला, देह संबंधी असणारे नातेवाईक सोडले, त्याच्यानंतर त्या देहात कमवलेलं धन सोडलं, द्रव्य सोडलं, त्या देहामध्ये एखादं पासबुक असेल तेही सोडलं आहे की नाही. या देहामध्ये आपण नवीन कमवतो आहे. ईश्वराची माया किंवा ईश्वराचं सामर्थ्य एवढं बलवान आहे. मृत्यूचा एक क्षण आहे पण सगळ्यापासून त्याला सोडून टाकतो बघा. देह जाते ज्ञानोबांची ओवी, भोग्य जात जेतुले, ते या देहाची अनिकिया लागले, नेत देह तवासे पडेले काळाची तोंडी. देह काळाच्या तोंडात पडलेला एक क्षण आहे मृत्यूचा. पण जीवात्मा जसं सोडतो आणि सोडल्यानंतर कर्मानुसार जो देहाचा आकार त्याच्या समोर आहे त्याच्यावर तो आरूढ होतो. ते उदाहरण आपल्याला माहिती आहे. एकदा प्रभू रामचंद्र आणि जानकी माता वनवासामध्ये बसलेले आहे आपल्या कुटियामध्ये आणि सहज प्रभूचं लक्ष खाली गेलं. खाली गेल्यानंतर प्रभू हसले. हसल्यानंतर जानकी मातेने विचारलं, प्रभू तुम्ही का हसलात? म्हणे काही नाही का, असं सहज हसलो. नाही नाही नाही, मोठी माणसं अशी सहज हसत नसतात, काहीतरी कारण असेल म्हणे. प्रभूने सांगितलं मग कारण असं आहे, हा जो मुंगळा आहे की नाही म्हणे, हा एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून प्रवास करतो आहे आणि त्याला पाहिल्यानंतर मला हसू आलं. आणि मग याच्यामध्ये हसण्याचं काय आहे? अगं हसण्यासारखंच आहे म्हणे, कारण जो पाठीवर बसलेला मुंगळा आहे की नाही तो गत जन्मातला इंद्र आहे आणि त्याला खुर्चीवर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे म्हणजे अगदी राजीनामा दिला तरी खुर्ची सोडत नाही. आणि ते संस्कार असल्यामुळे त्याला खुर्चीवर बसण्याची सवय लागली, सवय जात असते होय. मग आता इथं तर काही खुर्ची मिळे ना, दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसला पण इंद्राचा त्वरा मात्र काही गेला नाही. तेथं जे देह जयापुढे अनुरूपपणा मांडे ते भूत तया आरुडे, हे मी म्हणवनी. इथपर्यंत आपण विचार पाहिला. पुढे सुत सुते गुंतले, तृण तृणेचे बांधले, का आत्मबिंबा घेतले बाळके जळी, तया परिदेहाकारे आपण पेची दुसरे, देखोन जीव आविष्करे आत्मबुद्धी, ऐशेनी शरीराकारी यंत्री भूती अवधारी, वाहोनी हलवी दोरी प्राचीनाची, तेथ जया जे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र होचे लागे, किंबहुना धनुर्धरा भूतांते स्वर्ग संसारा, माझी भोंडी तृणे वारा आकाशी जैसी. या 5 वयांचा एकत्र विचार आहे बरं. म्हणून तुम्हाला असं वाटू नये पारायण सुरू आहे का काय, 5 वयाचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा आहे दृष्टांत. ज्याप्रमाणे सुतसुते गुंतले, एखादा धाग्याचा गुंडा असतो बघा, त्याला गुंडाळी म्हणतात किंवा आपण त्याला मोठी गुंडी म्हणतो. ते आता श्रावण महिना सुरू होईल. जुन्या प्राचीन म्हणजे पाठीमागच्या काही वर्षापूर्वी, आता सगळं आयतच मिळते तो भाग वेगळा आहे. पण मलाही आठवतं लहानपणी की शेतकरी आपल्या बैलांकरता ते नवीन दावे, ते असणारे गोंडे सगळे घरीच तयार करायचे. त्यांच्याकडे एक चक्री असायची बघा आणि सूत विकत आणायचे ते, आणि ते सूत फिरवायचं, सगळं ते घरच्या घरीच तयार करायचे. ते 1 महिनाभर चालायचं. आणि बैल पोळा हा सण आहे का नाही, शेतकऱ्याचा आनंदाचा सण आहे तो, बैलाचा, माणसाचा नाही. त्या बैलाचा थाट पाहिला की आपल्याला असं वाटतं आपण व्हावं की काय, इतकं त्याचं काय असतं, उत्सव असतो. मग आता ते सूत तयार केलं. मग सूत कशाने बांधायचं? सुतसुते गुंतले.
ज्याप्रमाणे ते सुत सुतानेच गुंतलेलं आहे, बांधलेलं आहे. किंवा तृणतृणेचे बांधले, गवताचा भारा गवतानेच बांधला जावा, सुत सुतामध्येच गुंतलं जावं. तसं जीव आपल्याच असणाऱ्या कल्पनेमध्ये गुंतलेला आहे, हे भगवंताला सांगायचं आहे. तृणतृणेचे बांधले, आपण जर पाहिलं कधी कधी आपण शेतकरी गवत आहे ना, गवत आणण्याकरता जातो. मग ते आपण गवत कापलं, गवताचा भारा तयार केला तर तिथं काही धागा किंवा दोरी नसते. मग गवताचाच लांब असणारी काडी घ्यायची आणि त्या भाऱ्याला बांधायची आणि एक पिळा द्यायचा. किंवा हे जास्ती करून आपल्याला ज्वारी सोंगताना आठवतं, किंवा गहू सोंगताना ज्वारीचंच एखादं ताट घ्यायचं आणि त्या ज्वारीचा असणारा जो कडबा असतो की नाही, त्याचाच पुन्हा तो पेंडा पाचुंदा वगैरे तो बांधायचा. तृणतृणेची बांधले, सुत सुते गुंतले, तृणतृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. किंवा एखादा लहान मुलगा जेवायला जातो आणि जेवायला गेल्यानंतर ताटाकडे पाहतो. ताटात पाहिलं तर मग त्या डाळीचा आणि त्या पाण्याचा काही संबंध फार जास्त नसतो, पातळ डाळ असते की नाही. मग त्या डाळीत पाहिलं की त्याला असं वाटतं बाळच आहे. त्या आजोबाला म्हणतं बाबा बाळ, बाळ नाही, वारकऱ्याची डाळ आहे ती, आहे का नाही. मग त्याच्यामध्ये तो आपलं प्रतिबिंब पाहतो की नाही आणि त्याला घेण्याचा प्रयत्न करतो. ते बिंब कोणाचं आहे? आपलंच आहे. आत्मबिंबा घेतले बाळके जळी, बाळकाने आपलंच असणारं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहावं, सुताने सुत गुंतलं जावं, गवताचा भारा गवतानेच बांधला जावा. हे झालं उदाहरण. तयापरी त्याप्रमाणे देहाकारे आपण पेचे दुसरे, देखोने जीव आविष्करे आत्मबुद्धी. त्याप्रमाणे देहाचा आकार आहे समोर आणि तो देहाचा आकार म्हणजे मीच आहे. असा जीवात्मा स्वतःच्या त्या देहाशी तादात्म्य करतो. म्हणजे समोर देह वेगळा आहे आणि आपण देहापेक्षा वेगळे आहे. पण काय करावं? आपण पेची, आपण स्वतःच आपणालाच दुसरे देखोनी द्वैतपणाने पाहून, म्हणजे देहाच्या रूपाने दुसरा आकार आपल्या समोर आहे. वास्तविक आपल्याला काही आकार नाही स्वरूपाला, पण आपणच देहाच्या आकाराला हा माझाच दुसरा आकार आहे किंवा माझं स्वरूप आहे असं पाहून जीव आत्मबुद्धी आविष्करे. आत्मबुद्धी म्हणजे तो मीच आहे असा म्हणून प्रकट होतो. म्हणजे देहाच्या आकारालाच स्वतःचं स्वरूप समजतो आणि मग त्याच्यावर तो आरूढ होतो. भगवान म्हणतात ज्याप्रमाणे सुताने सुत बांधलं आहे, गवतानेच गवताची पेंडी बांधली आहे किंवा आपलंच प्रतिबिंब लहान मुलाने घेतलं आहे, तसं देहाचं तादात्म्य जीवाने स्वतःच घेतलेलं आहे. देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी, ते मीच आहे अशी बुद्धी धारण करून त्यावर तो आरूढ होतो. इथे भाव काय सांगितला या ओवीतला? यातला भाव असा आहे की आपल्याला बंधनात कोणीच टाकत नाही, आपणच आपल्याला बांधलेलं आहे, आपणच आपल्याला सोडू शकतो. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपल्याला बांधलेलं आहे की नाही. ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात तो आकाशामध्ये मुक्त संचार करणारा पोपट नळीवर विराजमान होतो आणि म्हणतो काय? म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावनेच्या पडे खोडा, की मोकळी पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजीविना तुडला. तो सांग पा काय अनिके बांधला, मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. सगळं आकाश त्याच्या मालकीचं आहे, पण नळीवर विराजमान झाला पेरू खाण्यासाठी. तर तो नळी फिरली की त्याला असं वाटतं बघा नळीने मला बांधलं आहे. आता त्याला नळीने बांधलेलं नसतं, यानेच त्या नळीला घट्ट आवळलेलं असतं. तसं जगातले पदार्थ आपल्याला बांधत नसतात, आपणच त्या पदार्थाला मी आणि माझं म्हणून बांधलेलं असतं. म्हणून ईश्वर सृष्टी आपल्या बंधनाला कारण नाही, फार झाली तर आपल्या मोक्षाला कारण आहे. कारण ईश्वर सृष्टीमध्येच देह मिळतो, त्यातच आपल्याला शास्त्र मिळतं, त्यातच आपल्याला गुरुदेवांची भेट होती आणि सगळे आपल्याला मुक्त करतात. म्हणून ईश्वर सृष्टी सुखदुःखाला कारण नाही आहे. त्या ईश्वर सृष्टीवर मनुष्याने जे तादात्म्य धारण केलं ना, हे माझे म्हटले बघा 15व्या अध्यायामध्ये, हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्रवित्त कांता माझे हे ना, ऐसिया वळघोणी स्वप्ना,
धावत भवस्वर्गाची या राना, तया चैतन्या नाम अर्जुना क्षरपुरुषगा. त्या जीव चैतन्याला क्षरपुरुष असं म्हटलंय. तो आल्यानंतर सगळे संबंध धारण करतो. कल्पना करा, एखादा लहान मुलगा जन्माला आला, जन्माला आल्यानंतर त्याला मी देह आहे याची जाणीव आहे का? बरं, माझे कोण कोण आहे याची तरी जाणीव आहे का? अजिबात नाही. ते ब्रह्मच आहे. लहान मुलगा म्हणजे काय? ब्रह्मच. कारण त्याला मी आहे याची पण जाणीव नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही, कारण खेळतोय ना आपल्यासमोर. पण जसा जसा तो मोठा होतो तसा तसा मग मी, माझे खेळणी असं म्हणून तो तादात्म्य वाढत जातो की नाही? तसं जीवात्म्याने सुद्धा देहाच्या ठिकाणी मी देह आहे अशी आत्मबुद्धी धारण केलेली आहे. आत्मस्वरूपावर नाही त्याची आत्मबुद्धी, मग देहावर. ऐसेनी अशा प्रकारे जे काही शरीराचे आकार आहे, ज्ञानोबा म्हणतात ऐशेनी शरीराकारी यंत्री सप्तमी. बरं, ही शरीराकारी यंत्री दोन्हीची सप्तमी विभक्ती आहे. शरीराचा आकार हाच एक यंत्र आहे आणि त्या यंत्रावर किंवा यंत्रात भूते सगळे प्राणी मात्र अवधारी त्याच्यावर काय होतात? आरूढ होतात. आणि त्याच्यावर परमात्मा त्यांना आरूढ करून वाहुनी, म्हणजे तुम्ही त्या त्या यंत्रावर चढा, आरूढ व्हा असं म्हणून हालवी दोरी प्राचीनाची, त्यांच्या प्रारब्धाची पूर्वकर्माची दोरी परमात्मा हलवीत आहे. याचा अर्थ त्या त्या कर्मानुसार जे जे त्यांना सुखदुःखाचं फळ मिळायचं आहे ते ते फळ परमात्मा त्यांना प्रदान करतो. काल डॉक्टर बाबांनी एक वाक्य सांगितलं पाठामध्ये, ज्ञानी पुरुषालाही प्रारब्ध आणि सुखदुःख मिळतात, तर प्रारब्धच त्याला सुखदुःख मिळावं याकरता आतून प्रयत्नांची जुळाजुळव करत असतं. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारिकी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या. मनुष्याचा भोग चुकत नाही बघा. जसा जसा भोग असेल तशा प्रकारची त्याची बुद्धी होत असते. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, किंवा भोगे जाणी केली जे केले जाणी जे पूर्वजन्मीचे. गत जन्मातलं भोगावंच लागतं आणि या जन्मातलं पुढं भोगावं लागणार आहे. म्हणून सावध राहिलं पाहिजे. मागचं त्याला पर्याय नाही, पण पुढचं कसं यावं हे आपल्या हातात आहे. ज्या आपल्या हातात आहे त्यात सुधारणा करावी. माणसं मागच्यासाठी रडत बसतात, काय माझं कपाळ असेल, मला हे काच मिळालं. ते आपलं प्रारब्ध आहे, त्याला आपण नाही टाळू शकत. पण नवीन क्रियामान कर्म करणं हे आपल्या हातात आहे की नाही, ते चांगलं करावं. म्हणून तर मागचे संस्कार आपल्याला आता त्रास देतात, त्यामुळे आता असे संस्कार करावे की ज्यांनी भविष्यात आपल्याला त्रास देऊ नये. साधनेत काळ गेला पाहिजे. म्हणून आपल्या मनाला साधनेचे संस्कार लावत राहावे. कपडे धुत राहावे. जेव्हा डाग निघायचे तेव्हा निघतील, साबण लावून घासण्याचे तरी काम आपण केले पाहिजे की नाही, आहे का? असं याला संस्कार म्हणतात. वाहुनी हलवी दोरी प्राचीनाची, तेथ जया जे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र. बघा, जया जे कर्मसूत्र, ज्याचा जो कर्माचा धागा असेल, आणि प्रत्येकाचा धागा वेगळा आहे बरं, स्वतंत्र आहे. बघा, जरी जुळे मुलं एकाच मातेच्या उदरातून जन्माला आले असेल तरी पण त्यांचे कर्माचे धागे वेगळे. बघा, दोघं जुळेच आहे पण दोघांचे मित्र वेगळे. एकाचा मित्र तो दुसऱ्याचा मित्र असेल असं काही सांगता येत नाही. दोघांच्या सवयी वेगळ्या आहे, काहीतरी त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक आहे. बघा, एक उजव्या पायाने वेगाने चालत असेल, दुसरा डाव्या पायाने वेगाने चालतो. फरक आहे की नाही? जया जे कर्मसूत्र, ज्याचं जे कर्मधागा असेल, सूत्र असेल, मांडून ठेविले स्वतंत्र, ते प्रत्येकाचं स्वतंत्र मांडून ठेवलेलं आहे. फक्त एवढंच आहे की सगळ्यांचे जरी कर्माचे धागे वेगळे असेल तर काही काळाकरता काही धागे एकत्र येतात. समजा कीर्तन असेल तर सगळे धागे एकत्र येतात, पण जे धागे ऐकायला एकत्र आले कर्माचे ते जेवायला एकत्र येत नाही. बघा, ऐकायला जो मनुष्य आपल्याजवळ बसला आहे तो जेवायला आपल्या जवळच बसेल असं काही सांगता येत नाही. तो दुसऱ्याची जागा धरतो आणि आपल्याला उठवून देतो का? जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, प्रत्येकाचं वेगळं आहे की नाही. वारीमध्ये सगळ्यांचे कर्मसूत्राचे धागे एकत्र येतात. बघा, पण गोटपर्यंत चालतात तोपर्यंत, आणि 20वा आला की नाश्त्याला पुन्हा वेगळे पांगून जातात. उलट असं आहे की दुसऱ्याचा नाश्ता आपल्यात असतो, आपलाही दुसऱ्यात असतो, चालायला एकत्र चालतो. इतकं सूत्र आहे बघा सूक्ष्म. जया जे कर्मसूत्र
मांडून ठेविले स्वतंत्र. दिंडीत आपण एकत्र चालतो पण रावट्यात वेगळे असतो, आहे का नाही? स्वभाव सगळ्याचे जुळत नसतात. काही माणसं अर्ध्या दिंडीतून रावटी बदलतात. जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते गती पात्र होची लागे. तो त्या गतीला पात्र होतच असतो, त्याला तो पर्याय चुकत नाही. गती भोगावी लागते. भगवान असं म्हणतात बघा, जगातले किती प्राणी मात्र असतील पण बरोबर त्याच्या कर्मानुसार त्याला जे मिळायचं आहे ते बरोबर मिळतं. बघा, कधी कधी आपल्याला अनुभवायला मिळतं. हे आपण प्रवास करतो ना, प्रवास करताना काही माणसं आपल्याला बस स्थानकावर भेटले तर महाराज तुम्ही आता आमच्या घरी काही आले नाही, मग रिकामी हातानं कसं जातात? ते आपल्याला 1-2 फळं देतात. आता ते आपल्याला प्रवासाला उशीर झाल्यामुळे आपण खात नाही, आळंदीला येतो. अचानक एखादा मित्र आपल्याला भेटायला येतो आणि आपण त्याला ते फळ देऊन टाकतो. म्हणजे नशिबात त्याचे आहे ते, आणि आपण कोण झालो? वाहक. म्हणजे ते पिकलं कुठं? बाजारात आलं कुठं? विकत कोणी घेतलं, दिलं कोणाला? त्याला वागविलं कोणी? ते मिळालं कोणाला? इतकं आहे ते. तो ती गती पात्र होचे लागे. त्याच्या गतीला ते पात्र होऊ लागतं. जे आपल्या नशिबात नसतं ना, ते आपण बरेच दिवस साठवून ठेवतो पण ते आपल्याला नाही मिळत. बघा, ते ज्याला मिळायचं आहे त्याला बरोबर मिळतं. ते ईश्वराची योजना आहे. बघा, पक्षाला सुद्धा मिळतंय, मानवाला काय मिळणार नाही? मिळतंय. माणसं विनाकारण धावपळ करतात. आता वारीमध्ये काही अडचण आहे का आपल्याला? बरोबर ज्ञानोबारांची कृपा आहे, सगळ्याला जेवण मिळतं की नाही? पण माणसं घाटात असेपर्यंत भजन चांगलं करतात आणि वाटप केंद्रावर चंचल होतात. बघा, आहे का नाही? नशीब ते वाटप करणाऱ्या व्यक्तीला ते फिनोलेक्स पिशवीमध्ये टाकत नाही, आहे का नाही? जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ती गती पात्र होचे लागे. तो त्या गतीला पात्र होतच असतो. फार काय सांगावं? किंबहुना धनुर्धरा भूतांती स्वर्ग संसारा, माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसी. ज्याप्रमाणे आकाशामध्ये गवताचे असणारे ते काड्या, वारा त्याला भोवंडी आकाशामध्ये फिरवितो की नाही? गवताचा ते वावटूळ येते ना उन्हाळ्यामध्ये, फार ते सगळ्या गावातला काडी कचरा पिशव्या कागद एकत्र करते आणि आकाशात घेऊन जाते. पण त्याच्यामध्ये गवताची एखादी पेंडी सापडावी म्हणजे तृण इतस्ततः हा पांगतात. बघा, आणि जसा वारा आकाशामध्ये त्या गवताच्या काड्या पांगवितो तसा परमात्मा भूतांती सगळ्या प्राणी मात्रांना कुठं कुठं, जर त्याचं 100 यज्ञाचं पुण्य असेल तर स्वर्गात, आणि जर त्याचं पुण्य कमी असेल तर संसारात, त्याहीपेक्षा पाप जास्त असेल तर नरकात. स्वर्ग संसारा माझी भोवंडी, त्याच्यामध्ये तो फिरवितो. स्वर्गात गेलेले काही सगळे इंद्र नाही होत, काही तिथं जाऊन सिक्युरिटीचं काम करतात. म्हणजे पुण्य चांगलं आहे पण इंद्रपदा एवढं मात्र नाही. तिथं गती वेगवेगळी आहे की नाही? काही जण मंत्रिपदावर जातात, एखादा इंद्रपदावर जातो, बाकीचे संसारात येतात. केव्हा पुण्य संपलं की मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका माग येतात. परमात्मा सगळ्यांना फिरवितो. बघा, सगळ्यांना स्वर्गात किंवा संसारात. एक साधू पुरुष एका राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर राजाने प्रश्न विचारला, भगवान क्या करता है? साधू हुशार होते, ते म्हणले, अरे आम्ही साधना करतो तर तुला काय कळणार आहे? पण मग राजा एक कमी म्हणे, तुम्हाला प्रश्न विचारला की नाही, मग प्रश्न विचारणारा जो व्यक्ती की नाही त्याला अभिमान चांगला नाही, मग तुझ्या मस्तकावरचा मुकुट मला दे. दिला राजाने मुकुट काढून, म्हणजे तुला उत्तराची अपेक्षा आहे, मला नमस्कार कर, तत्विधी प्रणिपातेन, नमस्कार कर, मग मी तुला प्रश्नाचं उत्तर दे. दिलं उत्तर. म्हणजे आता तर सांगा ईश्वर क्या करता है, भगवान क्या करता है. पण राजा आणखीन एक कमी. बघा, उत्तर देणारा सांगणारा आसनावर विराजमान असतो आणि ऐकणारा खाली बसलेला असतो, तो खाली बस. आणि मग साधू महात्मा वरती गेला. पण आता सांगा ना, भगवान क्या करता है. साधूने सांगितलं आता सांगण्याची गरजच नाही. म्हणे काय, जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी खाली होतो, आता मी वर आहे, तू खाली आहे. तुझ्या मस्तकावर मुकुट होता, तू आता रिकामा आहे, मस्तक माझ्या मुकुटावर आहे. आता तू खाली बसलेला आहे आणि मी आसनावर विराजमान आहे. यही भगवान करता है. कभी ऊपर वाले को नीचे, नीचे वाले को ऊपर. किंबहुना धनुर्धरा भूतांती स्वर्ग संसारा, माझी भुवंडी तृणे वारा आकाशी जैसे. खालच्याला वर
आणि वरच्याला खाली, हे पलटी देण्याचं काम परमात्म्याचं आहे. लय गर्व करू नये बरं, कधी बाजू पलटी होईल काही सांगता येत नाही. जोपर्यंत पूर्वकर्म बलवान आहे ना तोपर्यंत उड्या मारता येतात बघा. जास्त उड्या मारल्या ना हिशोब जेव्हा तयार होईल तेव्हा मग कोणी विचारणार नाही, म्हणून सावध राहिलं पाहिजे. लोक आपल्याला खूप लाईक करतात याचा अर्थ आपण खूप मोठे असा त्याचा अर्थ नाही होत. येडे लोक कोणाला लाईक करतात सोडून द्या. माझी भोंडी तृणे वारा आकाशी जैसी, कसं उदाहरण देतात, भ्रामकाचिनी संगे जैसे लोह वेढारगे तैसे ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. काही लोक म्हणतात आपल्या भारतामध्ये संशोधन झालं नाही किंवा विज्ञानाचे शोध लागले नाही. इथं बघा ना, आता ज्ञानेश्वरीची ग्रंथरचना होऊन 750 वर्ष कधीच होऊन गेले. औद्योगिक क्रांती होऊन फार झाले तर 350 किंवा 400 वर्ष झाले असतील. पण जेव्हा विदेशामध्ये औद्योगिक क्रांती झाली नव्हती, जेव्हा चुंबकाचा शोध त्यांच्याकडे लावला नव्हता, तेव्हाही आपल्याकडे चुंबक होतं. म्हणून इथं आलं आहे बघा, भ्रामकाचिनी संगे, भ्रामक म्हणजे काय, लोह चुंबक, त्याच्या संगतीने जैसे लोह वेढारगे, ज्याप्रमाणे लोखंड वाटोळं फिरतं बघा. लोखंड जड आहे, त्याला फिरविण्याचं काम कोण करतं, चुंबकाची सत्ता करते. तसं ईश्वराची सत्ता, त्यामुळे सगळे प्राणी मात्र फिरविले जातात. म्हणून आपले सगळे शोध, सगळे संत वैज्ञानिकाच्याही पुढचे आहे. भौतिकशास्त्र, त्याला फिजिक्स म्हणतात का, भौतिकशास्त्र. मी तर असं ऐकलं काल परवा, आपली राजधानी काय दिल्ली, त्याचं जुनं नाव हस्तिनापूर आहे आणि त्याच्यामध्ये 15-20 किलोमीटर अंतरावर एक स्तंभ आहे म्हणतात. तर त्या स्तंभाची रचना झाली 2000 वर्षापूर्वी आणि तो उघडाच आहे. म्हणजे ऊन पाऊस वारा सगळा त्याला लागतो, पण त्याला अजूनही गंज लागलेला नाही. म्हणजे 2000 वर्षापूर्वी आपल्याकडचं धातुशास्त्र किती विकसित असेल. मग हे आपल्याला का कळालं नाही, त्याचं कारण आपल्या राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्याला आपला इतिहासच शिकवला नाही. आपल्या इतिहासामध्ये शास्त्रज्ञाचे नाव कोणाचे आहे, भले कठीण नाव आहे आणि ते आपल्या विद्यार्थ्याला पाठ करावे लागतात. म्हणजे शिकवलं आहे आपल्याला ते लोक आपल्या वेदाचं, आपल्या पुराणाचं, उपनिषदाचं अध्ययन करत आहे आणि आपले लोक त्यांचं उष्ट खाते आहे. आता जेव्हा ते लोक म्हणतील ना तुमचंच भारी आहे, तेव्हा लोक म्हणतील हो खरं आहे, आता हे फॉरेन रिटर्न आहे ना, हे शिकलं पाहिजे. इतकं दुर्दैव आपलं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही करणार आणि विदेशातल्या कादंबऱ्या वाचत बसणार. आपले विद्यार्थीसुद्धा बरं कादंबऱ्या वाचत बसणार. याच्यात सगळं आलं आहे. काय ज्ञानेश्वरी उणे असो, हे काय आपला वेगळा पाठ नाही आहे. भ्रामकाचिनी संगे जैसे लोह वेढारगे तैशी ईश्वर सत्ता योगे, ईश्वराच्या सत्तेच्या योगाने चेष्टती भूते. सगळे असणारे प्राणी मात्र व्यवहार करतात, चेष्टा करतात. कशा चेष्टा होतात याकरिता ज्ञानोबाने आता उदाहरण देतात चंद्राचं. जैसे चेष्टा पुलालिया समुद्रादिक धनंजया, चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी, तया सिंधू भरिते दाटे, सोमकांता पाजर फुटे, कुंभदा चकोरांचा फिटे संकोचतो, तैसी बीज प्रकृती वसे, अनेके भूते एके ईशे, चेष्ट विजतितो असे तुझ्या हृदयी. उदाहरण 3 वयांचे एकत्र संबंध आहे बरं. जैसे ज्याप्रमाणे, चेष्टा आपुला आलिया, आपापल्या चेष्टा, व्यापार किंवा क्रिया कोण कोण करता आहे, समुद्राधिक धनंजया, समुद्र ज्याच्यामध्ये आदी आहे, आदी आहे म्हणजे सुरुवातीला आहे, असे बाकीचे घटक घ्यायचे आपण. ते आलेलेच आहे 14व्या अध्यायामध्ये की समुद्राला भरती येते, चंद्रकांत म्हणी तो पाझरतो किंवा चकोराला अमृतकणाची प्राप्ती होते. हे सगळे एका चंद्रामुळे घडतं. ज्ञानोबारे पुढे विस्तार करणारच आहे. समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी, एका चंद्राच्या सान्निध्यामध्ये हे सगळीजण आपापली चेष्टा करतात, व्यापार करतात. कोणत्या चेष्टा आहे, हे आहे प्रस्तावना ओवी. विस्तार पुढे बघा. तया सिंधू भरिते दाटे. आता पुढे पौर्णिमा होऊन गेली की नाही, आता नारळी पौर्णिमा येईल. त्या नारळी पौर्णिमेला चंद्राला पूर्ण आकार प्राप्त झाला की सिंधू भरिते दाटे, दाट अशा प्रकारची समुद्राला भरती येते. समुद्राला भरती काय येते बरं, त्याचं कारण समुद्राचं मंथन केलं, त्यातून चंद्र निर्माण झाला. म्हणजे समुद्राचा मुलगा आहे चंद्र, त्या चंद्राला लागला क्षयरोग, समुद्र झाला नाराज.
पण क्षयरोग फिटला पौर्णिमेला. आणि मग उन्हेने उमचला सुधाकर, देखोने आपला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरेचे ना. मग त्याच्यातली उणीव किंवा क्षयरोग संपला आणि ते पाहिलं बापाला आनंद झाला. म्हणजे समुद्राला आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये चंद्राला आलिंगन द्यावं याकरता समुद्राला भरती येते, म्हणून तो वाढतो. पण ती भरती फक्त समुद्रापर्यंतच येते बरं, ती भरती जास्त अलीकडे येत नाही. आता आपल्याला इंद्रायणीचं पाणी जास्त होतं आहे, समुद्राची जर भरती आली तर आपलं काय राहणार आहे? काहीच राहणार नाही. इंद्रायणीचं पाणी आलं एकच दिवस होतं बरं, ते पण तरी हाहाकार झाला सगळीकडे. आणि ते जर जास्त प्रमाणात आलं तर लोकांनी मला विचारलं तुमच्या आश्रमात पाणी आलं का? मला अजून तर नाही आलं. आल्यानंतर मग बघू काय करायचं आहे का नाही. म्हणजे एवढी भरती आली तर काळजी. समुद्राला केवढी भरती येते, पण समुद्री रेखा ओलांडावी देवाची आज्ञा आहे. कशामुळे घडलं आहे? चंद्राच्या सान्निध्यामुळे. तया सिंधू भरिते दाटे, पुन्हा सोमकांता पाझर फुटे. एक सोमकांत नावाचा मणी बघा, त्याला चंद्रकांत असंही म्हणतात. चंद्राचं किरण त्याच्यावर पडलं की तो अतिशय कठीण असतो सुरुवातीला, पण किरण लागल्याबरोबर तो पाझरतो बघा. कधी कधी त्याचं सरोवरही तयार होतं आणि चंद्र पुन्हा निघून गेला की ते सरोवर घट्ट होऊन जातं. सोमकांता पाझर फुटे. दुसरं उदाहरण दिलं बरं. तिसरं, कुमुदा चकोरांचा फिटे संकोच तो. दोन घेतले आता आपण. कुमुद म्हणजे काय? चंद्राच्या प्रकाशाने विकसित होणारं कमळ, त्याला कुमुदिनी किंवा कुमुद असं म्हणतात. सूर्य आला की ते मिटतं आणि चंद्र आला की प्रफुल्लित होतं, म्हणून कुमुदाचा संकोच फिटे, त्याचा संकोच दूर होतो. आणि चौथं उदाहरण, चकोरांचा फिटे संकोच तो. चकोराच्या ठिकाणी असणारा संकोचितपणा आहे की नाही, म्हणजे नाराजी. कारण चकोराला अमृतकण सेवन करण्याची अपेक्षा असते. जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चक्रोत लगे. मग ते चंद्राचा उदय झाला की समुद्राला भरती, सोमकांताला पाझर, कुमुदाचं विकासन आणि चकोराची प्रसन्नता, सगळ्या गोष्टी होतात की नाही. हे झाले. आता चंद्र काय करतो यातलं? चंद्र काहीच करत नाही, पण चंद्राच्या सत्तेत सगळं होतं. मग आता सामान्य चंद्राच्या सत्तेत जर हे होत असेल तर कृष्णचंद्राच्या सत्तेमध्ये काय होणार नाही किंवा रामचंद्रांच्या सत्तेमध्ये काय होणार नाही. तैसी बीज प्रकृती वशे. बीज म्हणजे कारण. सगळ्या जगाला कारण कोण आहे? प्रकृती. आणि ते मूळ कारण आहे. मूळ कारणाला बीज म्हणतात बघा. त्या बीजापासून मग अंकुर निर्माण होतो. तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते. अनेक प्रकारचे प्राणी मात्र आहेत, पण एके ईशे, एकाच ईश्वराच्या द्वारे चेष्ट विजती, सगळ्यांची चेष्टा पार पाडली जाते. बघा बरं, ईश्वर एक आहे, सगळ्या प्राणीमात्रांची चेष्टा होतात, घडल्या जातात. पण परमात्मा इतका लाघवी आहे. एकला खेळवी सूत्र. लाघवी म्हणजे नाटकी आहे की तो मायेला पुढं करतो आणि मायेच्याद्वारे सगळं काम करून घेतो आणि स्वतः मात्र अलिप्त राहतो. तैसे बीज प्रकृती वशे. प्रकृती घेतली बघा. बीज प्रकृतीला मायेला वशीभूत होऊन अनेक प्रकारचे भूत एका ईश्वराच्या द्वारे चेष्ट विजती. आणि तो असे तुझ्या हृदयी, तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे बघा. अर्जुनाने विचारलं, माझ्या हृदयात? मला तर अनुभव येत नाही. भगवान म्हणतात, तू एक काम कर ना. काय? अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडसुता उठ तसे ते तत्वता तयाचे रूप. फक्त अर्जुनपणा सोडून दे. अर्जुनपणा सोडला की अर्जुनाचा अभिमान गेला, देहाचं तादात्म्य गेलं आणि त्या देहाच्या अंतकरणामध्ये जे मी ऐसे उठत असे, मी अशा प्रकारचं जे विशेष स्फुरण आहे की नाही. सामान्य लाकडामध्ये पण अग्नी आहे, पण घर्षण केला की विशेष अग्नी प्राप्त होतो. तसं ब्रह्मचैतन्य सगळीकडेच आहे सामान्य रूपाने, पण अंतकरणामध्ये विशेष रूपाने प्रकट होतं. आणि विशेष भावाला ते प्राप्त झालं की मी अशा प्रकारचं चालू आहे बघा. हे आपलं मी कायम चालू आहे बरं. जागा असताना, स्वप्नात, सुषुप्ती अवस्थेमध्ये हे बंद नाही पडत. फक्त त्या मीपणाच्या अगोदर जी आपली उपाधी ना, जसे आपण कीर्तनात लावतो ना अगोदर ह भ प,
पुन्हा कंसात काहीतरी ते लावायचं नाही. मग अर्जुनपणे न घेता मी ऐसे जे पंडसुता उठत असे, मी अशा प्रकारचं जे स्फुरण होत आहे ना, ते तत्वता तयाचे रूप, त्या ईश्वराचं ते काय आहे, तात्विक स्वरूप आहे. तात्विक स्वरूप आहे म्हणजे मीपणा हे ईश्वराचं स्वरूप नाही. बरं चांगलं आहे का? मीपणा हे विशेष स्फुरण आहे आणि त्या मीपणाचं जे लक्ष आहे, त्या मीपणाचं जे अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान ईश्वराचं स्वरूप आहे. मग इदंतेसे वाळले, जे मी पणविन डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. इदम पदाला विषय होत नाही आणि अहम पदाचं वाच्य नाही. अहम पदाचं लक्ष स्वरूप ते ईश्वराचं स्वरूप आहे आणि तो तुझ्या हृदयात आहे. आहे की नाही? आपल्या सर्वांच्या हृदयात. फक्त मीपणाचा वाच्य देहाचा अहंकार आहे आणि मीपणाचं लक्ष ब्रह्मस्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे. उठत असे ते तत्वता तयाचे रूप, या लागी तो प्रकृती ते प्रवृत्तविल हे निरुते, आणि ते झुंजविल तू ते न झुंजशी जरी. आणखीन काही विचार आहे, तो विचार आपण आता उद्या पाहू. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.